सुजाण नागरिक आणि सक्षम महिलांनो, मी जे काही तुमच्या पुढे आज सांगत आहे ते तुम्ही एकदम समजून घ्या. आज आपलं मत हे खूप मौल्यवान आहे, त्याची किंमत आहे ती तुम्ही विकून कोणापुढे लाचार होऊ नका आणि योग्य उमेदवारच निवडून द्या. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांना रोडवर चालण्यासाठी जागा नाहीये, गार्डन आहेत तर तिथं योग्य सुविधा नाहीये, संडास वगैरे साफ क्लीन नसतात. त्यामुळे हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रेनेज नाले सफाई. त्यानंतरचा प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात उभो होतो तो म्हणजे पाणी प्रश्न. पूर्ण हा खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, लोहगाव, धानोरी, कळस या सर्व लोकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी. पाणी पाणी हा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी जातं आणि वारंवार लोक या समस्या निवारण करण्यासाठी आयुक्तांकडे जातात, क्षेत्रीय वार्ड ऑफिसला जातात, पण त्याची तक्रारीचं कोणी निवारण करत नाही. आणि जनतेला काय पाहिजे, सगळं उत्तम सुविधा पाहिजेत, उत्तम आरोग्य पाहिजे, पण हे मिळत नाहीये. तर त्याच्यासाठी मी खूप प्रमाणात प्रयत्न करते आणि करतही राहते आणि करणार पण आहे. उद्यानं, जी उद्यान आहेत तिथे उद्यानामध्ये क्लिनिंग नाहीये, जे टॉयलेट आहे, बाथरूम आहे तिथे साफसफाई नाहीये. तिथे जे स्वच्छता जे अभियान आहे ते स्वच्छतेचं अभियान राबवलं जातच नाही. शिक्षणासाठी इथं चांगल्या प्रकारची उत्तम कॉर्पोरेशनची शाळा पाहिजे की जेणेकरून जे गोरगरीब जनता आहे की जे आर्थिक परिस्थिती त्यांची नाहीये, फी भरू शकत नाही, अशा लोकांसाठी कॉर्पोरेशनची चांगलं कॉन्व्हेंट स्कूल मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून जे इंग्लिश मिडियमची मुलं जे तिथं त्यांच्याकडे ज्या सुविधा आहेत त्या सुविधा जर आपण गरीब मुलांना दिल्या तर आज त्या आई वडिलांना सुद्धा खूप चांगलं वाटेल. आरोग्य विभाग आपल्या प्रभागामध्ये नाहीये, तर आज कॉर्पोरेशनचे चांगल्या प्रकारची उत्तम सुविधा देणारे आरोग्य हॉस्पिटल निर्मिती होणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न राहतील, कारण गोरगरीब जनतेला हॉस्पिटलची फी भरू शकत नाही. तर त्याच्यासाठी प्रभागामध्ये हॉस्पिटल 2-3 हॉस्पिटल होणे गरजेचं आहे.